पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 3 येथे मेसो हंगरी या हॉटेलचा शुभारंभ रविवारी संपन्न झाला। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते सदर हॉटेलचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी भाजपाचे नेते बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदर हॉटेलला शुभेच्छा दिल्या। खारघर सेक्टर 3 येथील बालाजी अंगणमध्ये सदर हॉटेलची सुरुवात करण्यात आली आहे। खारघर मधील यश पवार नामक तरुणाने व्यवसायात आता पदार्पण केले आहे। आता खारघर वासियांना मेसो हंगरी हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थांची लज्जत लुटता येणार आहे। यावेळी साधनाताई पवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। मेसो हंगरी या यश अशोक पवार यांच्या एक आधुनिक अशा रेस्टॉरंट किंवा त्याला बिस्ट्रो म्हणूया याच्या उद्घाटनासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी इथे उपस्थित, पण या खारघर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपस्थित असणारे विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सन्माननीय नितीन भाई, इथे उपस्थित साधनाताई, अशोकजी आणि पवार परिवारातील सर्व सहकारी, इथे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात आधी मेसो हंगरी या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं आपणा सर्वांच्या समोर मी जाहीर करतो। आणि यश यांच्या नावात यश आहे, त्यामुळे त्यांना या उद्योगात निश्चितपणाने यश लाभेल। या रेस्टॉरंटला आपल्याला प्रत्येकाला भेट द्यायची आहे। त्या राज्यांमधल्या पाककृती बनवल्या जात आहेत, वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून खारघर वासियांना त्या मिळतात। अलीकडच्या काळामध्ये झोमॅटो, स्विगी आणि वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून आपल्याला रेस्टॉरंटलाही यावं लागत नाही, घराघरापर्यंत पोहोचतात। अगदी भेळपुरी, सँडविच सारख्या गोष्टी सुद्धा हल्ली या डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचतात। त्यामुळे या क्षेत्राला खूप मोठं फ्युचर आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेकडो नाही हजारो अशा पद्धतीचे पदार्थ वेगवेगळ्या प्रांताची स्पेशालिटी असते। मला खात्री आहे की तशा पद्धतीची स्पेशालिटी या आपल्या यशच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना चाखायला मिळेल। मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। पवार परिवाराला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या यशच्या नव्या उद्योगामध्ये त्याला पूर्णपणाने साथ दिलेली आहे। मला खात्री आहे आपण सुद्धा एक विस्तारित असा एक परिवार आहोत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी परिवारातील सारी मंडळी यशच्या या व्हेंचरला मनापासून साथ देतील, सोबत देतील आणि प्रतिसाद देतील। मी यश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, इथे ऑपरेट करणाऱ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवा भारत घडवण्यासाठी 2014 सालापासून सुरुवात केली। हा नवा भारत म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच जण आहोत जे नव्या संकल्पनांनिशी आपापल्या क्षेत्रात पुढे जाऊ इच्छितात,
हे आपण सगळेजण त्याच्यात आहोत आणि त्यामुळे आपल्याला या नव्या भारताचं शिल्पकार होण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीमध्ये त्यांच्या सोबत चालायचं आहे। मला खात्री आहे की यासाठी आपण निश्चितपणाने तत्पर आहोत, तयार आहोत। यशच्या या वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी आपण सगळेजण पुढे याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वांच्या वतीनं यशला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा साधना पवार मॅडम यांचे चिरंजीव यश पवार यांनी आपल्या या खारघरमध्ये इथे त्यांनी स्वतःचं या इथे हॉटेल हे चालू केलेलं आहे आणि या पूर्ण परिसर हा महाविद्यालयांचा असा परिसर ओळखला जातो। त्याचबरोबर या इथे तरुणांचा वावर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो। तर अशा ठिकाणी त्यांनी हॉटेल चालू केलेलं आहे। मला विश्वास आहे की नक्कीच त्यांना यश प्राप्त होईल, कारण त्यांनी स्वतः हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। अमेरिकेमध्ये त्यांनी इंटर्नशिप घेतलेली आहे। तर मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी घेतलेला अनुभव याचा फायदा हा त्यांना या इथे शेवटी हॉटेल हा एक सर्व्हिस इंडस्ट्री ओळखली जाते। इथे तुम्ही कशा प्रकारे तुम्ही सर्व्हिस देत असता आणि ह्याला सर्वाधिक महत्त्व असतं आणि तेवढंच महत्त्व हे चवीला सुद्धा असतं। तर मग नक्कीच त्यांना त्या शिक्षणाचा उपयोग हा या इथे होऊ शकेल आणि त्यांनी दिलेली सर्व्हिस आणि या इथे सांगता या सर्व पदार्थांची चव याचा आणि त्यांनी सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, मग त्याच्यामध्ये अगदी पिझ्झा असेल किंवा चायनीज असेल, पास्ता असेल, म्हणजे सर्व प्रकारचे त्यांनी अन्नपदार्थ या इथे तरुणांना उपलब्ध तो करून देणार आहे आणि त्याचा उपयोग तरुणांना त्यांच्या जिभेचे चोचले हे पुरवण्यासाठी होणारच आहे। परंतु त्याचबरोबर ज्या वेळेला सांगता या इथे कोणतीही सेवा ही समाजाला उपलब्ध करून दिली जाते त्यावेळेला त्याच्या मागे एक सांगता एक भावभावना सुद्धा असते की आपण एक चांगल्या प्रकारचं काम करत आहोत आणि समाजाला आपण चांगलं असं काही देत आहोत। तर या इथे यश हे अमेरिकेमध्ये हिल्टनमध्ये एवढा मोठ्या लेवलला काम करून त्याचा त्यांनी ते त्यांच्या अनुभवाचा उपयोग हे खारघरकरांना करून देणार आहेत। तर खरोखरच मी सांगेन खारघरकरांनी सर्वांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि या इथे मी यश याला सुद्धा मी त्याच्या वाटचालीसाठी आणि पुढे सांगता त्याचे हे सेंटर्स ते जास्तीत जास्त वाढत जातील, मोठ्या स्वरूपामध्ये त्याचा सांगता व्यवसाय होत जाईल अशा प्रकारचा भरोसा मला वाटतो। मी तो इथे व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो। धन्यवाद। सर्वप्रथम तर मी यशचं खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी कॉलेज पूर्ण करून मुंबईमध्ये कॅटरिंगचा कोर्स त्यांनी ग्रॅज्युएशन केलंय कॅटरिंगमध्ये आणि अमेरिकेत जाऊन इंटर्नशिप केली आहे आणि तिथून आल्याबरोबर त्यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला की आल्याबरोबर त्यांनी त्याचा स्वतःचा बिझनेस चालू केला। कुठेही जाऊन नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला। एक आपला मराठी मुलगा असं एक पुढचं पाऊल टाकतोय ते बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय असते माहितीये का, आपल्या वडिलांना काय चांगलं वाटतं की मी ह्यांचा मुलगा आहे हे सांगण्यापेक्षा ह्या मुलाचा मी बाप आहे हे सांगायला त्यांना आतापासून अभिमान वाटेल असं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मी त्याचं खरंच खूप मनापासून आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून खूप खूप अभिनंदन करते। धन्यवाद। ती जागा निवडली आहे ती अशी आहे की इथे आजूबाजूला कॉलेजेस आहेत आणि त्यांना आवडतील अशाच डिशेस त्यांनी इथे ठेवल्या आहेत, म्हणजे चायनीज असेल, कॉन्टिनेंटल असेल किंवा ज्या आताच्या तरुण पिढीला जे आवडतं मॉकटेल्स, तर तेच त्यांनी इथे बनवायचं ठरवलंय आणि त्यामुळे इथल्या मुलांना जे पाहिजे त्यांच्या गरजा तो पूर्ण करू शकेल। त्यामुळे त्याचा इथे प्रगती होईलच याची आम्हाला शाश्वती आहे। नमस्कार, मी अशोक पवार। आताच मी एक रेस्टॉरंट ओपन केलंय खारघर बेलपाडामध्ये, सेक्टर 3 बालाजी अंगण, मिसो हंग्री नावाचं। सो इथे आपण फ्युजन चायनीज फूड, पास्ता, बर्गर, फ्राईज, पिझ्झा आणि इतर प्रकारचे मॉकटेल्स आणि शेक्स आणि चॉकलेट कॉफीज वगैरे आपण इथे सर्व केले जाणार आहे आणि एक वेगळंच एक एन्व्हायरमेंट आतमध्ये असणार आहे, लाईक म्युझिकल एन्व्हायरमेंट आणि आपण प्रायव्हेट पार्टीज वगैरे हे सगळे आपण ॲक्सेप्ट करणार आहोत इथे। मी माझं BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज BP मरीन अकॅडमी बेलापूरमधून केलं
त्याच्यानंतर मग मी एक कॅलिफोर्निया पिझ्झा किचन म्हणून नावाचं रेस्टॉरंट आहे व्हेंचर, तिथे मी माझा 6 महिन्याचा जॉब केला. त्याच्यानंतर मग मी US ला गेलो 1.5 वर्षासाठी. तिथे मी माझी इंटर्नशिप कंप्लीट केली आणि तिथून येऊन मग मला ॲक्च्युली माझं आधीपासूनच मी माझ्या वडिलांकडून शिकलेलो आहे की त्यांना लहानपणापासून जसं मी बघतोय की त्यांचं हे मेंटॅलिटी आहे की बिझनेस किंवा स्वतःचं काहीतरी कार्य करावं आणि त्याच्यामध्येच पूर्णपणे जीव ओतून द्यायचं. सो तेच मी त्यांचाच म्हणजे वारसा मी माझा पुढे घेऊन चाललेलो आहे. त्यांनाच इन्स्पिरेशन बनवून मी शिकतोय आणि मला आता पुढे जसं त्यांनी आतापर्यंत आम्हाला एवढं मोठं केलं आणि त्यांनी आमच्यासाठी एवढं सगळं केलं, तसंच मला माझ्या पुढच्या पिढीसाठी किंवा माझ्या आईवडिलांसाठी असंच माझ्या जे कार्य करत राहायचं आहे. आणि सर्वांना हीच विनंती आहे की आपला सर्वांनी या इथे व्हिजिट करा, सपोर्ट करा. आपली इंस्टाग्रामवरती ID आहे मिसो हंग्री म्हणून, त्याच्यावरती फॉलो करा. तर असं म्हणजे इथे असं महाराष्ट्र इंडियामध्ये असं मेंटॅलिटी आहे की भरपूर लोक बिझनेस करायच्या आधी घाबरतात की लाईक या एजमध्ये बिझनेस नाही केला पाहिजे किंवा त्यांचे पॅरेंट्सही त्यांना थोडंसं एक लाईक बॅकवर्डला ठेवतात की आधी तू शिक, एक्सपिरियन्स घे, त्याच्यानंतर तू बिझनेसच्या वाटचालीला लाग, असं तसं. बट तसं नसलं पाहिजे. ॲक्च्युली स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती कॉन्फिडन्स आणि स्वतःवरती जेव्हा बिलीव्ह येतो आणि मेन म्हणजे आईवडिलांचे, आपल्या देवाचे जेव्हा आपल्यावरती सपोर्ट असतो, आपल्यावरती आशीर्वाद असतात आणि त्यांचं जे आपल्यावरती ते सपोर्ट असेल तर साहजिकपणे तुम्ही खूप चांगला बिझनेस आणि खूप चांगला पुढे करू शकाल. आणि हे मी स्वतः फील केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांना हीच विनंती आहे की दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा स्वतःला रोज बघा, स्वतःचं ऐका आणि आपल्या आईवडिलांचं ऐका, आपल्या आईवडिलांच्या पावलावर चाला, तर 100% पुढे खूप सक्सेस लाईफमध्ये भेटेल.